शिरखेड पोलिसांनी अवघ्या काही तासातच इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमचे तार चोरणाऱ्या आरोपींना गजाआड केलाय। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेले इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमचा तार, 5 नग स्टे रॉड व गुन्ह्यात वापरलेली मालवाहू गाडी असा एकूण 1,83,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पेशाने इलेक्ट्रिक ठेकेदार असलेल्या 59 वर्षीय वामनराव पुणकर हे अकोल्याच्या उमरी येथे राहतात। त्यांनी शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली। ग्राम खोपडा पुनर्वसन येथील इलेक्ट्रिक पोलवर त्यांनी बसवलेली 1682 किलो ॲल्युमिनियमचा तार, ज्याची किंमत 98,000 रुपये आहे, अज्ञात चोरट्याने चोरून नेली। त्यांच्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला व गुप्त माहितीच्या आधारे विश्वसनीय बातमी प्राप्त केली। शिरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सलीम चव्हाण, स्वप्नील ठाकरे, चंदू वानखडे, राजेंद्र इंगळे, निलेश देशमुख, छत्रपती करपते, अनुप मानकर, दीपक गवई यांच्या मदतीने खोपडा येथील प्रवीण विजयराव नागदिवे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली। त्याचे साथीदार प्रफुल्ल सुदामजी वाहने, वय वर्ष 40, राहणार बोडणा, कमल विजयराव तायडे, वय वर्ष 40, राहणार खोपडा यांनी ही तार मोर्शी येथील विशाल पितळे याला विकल्याचं सांगितलं। प्रफुल्ल वाहने याला अटक करण्यात आली व कमल तायडे याने कौटुंबिक कलहातून विषप्राशन केले असल्याने तो जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अतिदक्षता विभागात उपचार घेतो आहे। शिरखेड पोलिसांनी तात्काळ मोर्शी येथील विशाल पितळे याचं गोडाऊन गाठून सदर गुन्ह्यात चोरी केलेला तार ताब्यात घेतलाय। विशाल पितळे पसार झाला आहे। शिरखेड पोलिसांनी चोरी गेलेला ॲल्युमिनियमचा तार, 5 नग स्टे रॉड व गुन्ह्यात वापरलेली मालवाहू गाडी असा एकूण 1,83,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजी अकोला येथील इलेक्ट्रिक ठेकेदार बाबूराव पुणकर यांनी पोलीस ठाणे शिरखेड येथे तक्रार दिली की त्यांनी खोपडा येथील पोलीस स्टेशन शिरखेड हद्दीतील पुनर्वसनात 1882 किलो जी इलेक्ट्रिक पोलवरील तार बसवली होती ॲल्युमिनियमची, ती तार अज्ञात चोरट्याने चोरून दिली अशा स्वरूपाची तक्रार दिली। त्यावरून आम्ही कलम 379 भारतीय दंड विधानान्वये गुन्हा नोंद केला। त्यानंतर आम्हाला आमच्या गुप्त व खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की प्रवीण नागदिवे राहणार खोपडा यांनी ती तार चोरलेली आहे। त्यानंतर आम्ही प्रवीण नागदिवेचा शोध घेतला, त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याच्या अन्य 2 साथीदारांची नावे सांगितली, प्रफुल्ल वाहने आणि कमल तायडे राहणार बोडणा। या दोघांची नावे सांगितल्यानंतर प्रफुल्ल वाहने याला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। कमल तायडे याने कौटुंबिक कलहातून विषप्राशन केल्यामुळे तो ऑलरेडी अमरावती येथील दवाखान्यात भरती आहे आणि ह्या तिन्ही आरोपींनी मिळून ज्या चौथ्या व्यक्तीकडे मोर्शी येथील एका इलेक्ट्रिक ठेकेदाराकडे तो माल, चोरीचा माल विकला होता, त्याच्या गोडाऊनमधून जाऊन तो माल जप्त केलेला आहे आणि त्या इलेक्ट्रिक ठेकेदाराच्या आम्ही शोधात आहोत। त्याला सुद्धा आम्ही आरोपी बनवलेला आहे, त्याला सुद्धा अटक करावयाची आहे। दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।